शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज लहानू तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट स्वीट व्हॉइस अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॉल चाललाय दूर सीमारेखा पार. षटकार. मित्रांनो नमस्कार. आपण पाहतोय पिंपळगाव बसवंत नगरीची क्रिकेटची एक भव्य दिव्य पर्वणी. ही महत्वपूर्ण मॅच आहे दिंडोरी विरुद्ध सुरगाणा. 24 बॉल 62 ची गरज आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात आणि ही मॅच आता विकी धोत्रे आणि गालिब पटेल यांच्या आजूबाजूला फिरणार आहेत. परंतु मागची मॅच ज्याने गाजवली आहे ते बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिलाच बॉल सपाट्यात आलाय आणि पहिल्याच बॉलवर धोत्रेनं केलंय आपल्या स्वॅग मध्ये स्वागत. षटकार 6. प्रयत्न केला आणि त्याचाच फायदा तिकडे फलंदाज विकी धोत्रे याला झालाय. ओव्हर पिच बॉल तो भेटला आणि त्यामुळे अक्रॉस गेले. जास्त अक्रॉस नाही गेलेत. थ्रू दी लॉंग ऑन खेळलेला बिग हिट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चला बॉल जर येत नसेल तर मग दुसरा बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर बिग हिट. 18 धावा धावफलकावरती आहे. मॅच रोमांचक असेल. तालुका निहाय हाफ आपण पाहतोय. एक तालुका एक टीम ज्यात सिन्नरचा संघ जो जाऊन पोहोचलाय आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच साठी. मालेगावचा संघ बाद झालाय. या दोघांपैकी कोण जो जाईल पुढे. याही वेळेला ओव्हर पिच हाही चाललाय रस्त्याच्या भेटीला. सडक पे कडाक. दीपक राठोड यांच्याकडनं चुका होत आहेत. ज्या दीपक राठोडने मागची मॅच गाजवली बॉलिंगच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला तो मात्र इकडे चूक करतोय. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात ओव्हर पिच बॉल टाकले दोघांच्या दोघं आणि त्याच नादात त्यांना 2 षटकार सहन करावे लागलेत. मॅच आता ऑन झाली आहे. मोठा अंक जरी असेल तरी समोर मोठा फलंदाज आहे ज्यानं अख्खा नाशिक जिल्हा पिंजून काढलाय. अख्ख्या नाशिक जिल्ह्याचं क्रिकेट ओळखून त्या ओळखलेल्या अभ्यासाचं पुस्तक मात्र खिशात घातलंय. तो विकी धोत्रे आपल्याला बॅटिंग स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 24 ऑन फूट. आता बॉलर अंडर प्रेशर असतील. पाहूया दीपक काय परिवर्तन करताय. यावेळेला दांडी गोल